रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताचे जोड्या बहुत सुकृताचे जोड्या बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
विठ्ठल बर सर्व सुखाचे आगरवा परमदेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम याते कोळ माझे गेले हरभणी याती कोळ माझे गेले हरभणी याती कुळ माझे गेले हर कोणी याती कुळ माझे गेले हर कोणी याती कोळ माझे गेले हरभणी याती कोळ माझे गेले हरभणी याती कुळ माझे गेले हर कोणी याती कुळ माझे गेले हर कोणी त्रिरंगा वाजवणे अनुमेणे त्रिरंगा वाजवणे अनुमेणे किती ओझे गवाल मज वेळो वेळा किती ओझे गवाल मज वेळो कवाल मजार किती कवाल मजार मितया बोवळा रतली मितया बोवळा रतली किती ओझे गवाल मज वेळो वेळा किती ओझे गवाल मज वेळो वेळा तया गोवळा रतलिये मी तया गोवळा रतलिये किती वसुकवाल मजार वेळा किती वसुकवाल मजार वेळा अष्टभोग भोगणे माते नाही चाल अष्टभोग भोगणे माते नाही चाल अष्टभोग भोगणे माते नाही ताड अष्टभोग भोगणे माते नाही ताड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये किती ओझे गवाल मज वेळो वेळा किती ओझे गवाल मज वेळो वेळा लगे माय भक्ती प्रेम गोड लगे माय किती वसुकवाल मजार किती वसुकवाल मजार बाबर खुमारी जीवीचा जिव्हाळा देवीवरू जीवीचा जिव्हाळा बाबर खुमादेवीवरू जीवीचा जिव्हाळा देवीवरू जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये काही केल्या वेगळा नोहे गे माये किती ओझे गवाल मज वेळो वेळा किती ओझे गवाल मज वेळो काही केल्या वेगळा नोहे गे माय काही केल्या वेगळा नोहे गे माय किती वसुकवाल मजार वेळा किती वसुकवाल मजार वेळा नितया गोवळा रतली नितया गोवळा रतली किती ओझे गवाल मज वेळो वेळा किती ओझे गवाल मज वेळो वेळा तया गोवळा रतली
याची कुळ माझे भेले हार पोनी याची कुळ माझे भेले हार पोनी याची कुळ माझे गेले हार पोनी याची कुळ गेले हारा बोनी याची कोण माझे गेले हारा बोनी याची कोण माझे गेले हारा बोनी याची कोण माझे गेले हारा वेळू वेळा किती वशिकवाला माझा वेळू श्रीरंगवाचा आणून श्रीरंगवाचा
या तिकुळ माझी गेली हरपोनी श्रीरंगा वाचून आणून येणे किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोडा रतली अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोळ लिहिले गे माये किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोडा रतलिये बाप रखुमा देवीवरो जीवीचा जीवहाळ काही केल्या वेगळा नहे गे माया किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतलिया पांडुरंग गुरु प्रथम पांडुरंग गुरु प्रथम दुसरे चरण संपदिया चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पंचावदाने कधे सद्गुरुदास समचरण सरोजन सांदेला अम्बुदाभम जगन्निहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंधरम कुंजनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुमूर्ते पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेशितं जम्बितं पुण्यदानं सरादिशितं समाधिदमृतिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समुदक्षस प्रतापजितेन्द्रियः तं नारायणगिरिं वन्दे सचिदानन्दविग्रहम् योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण वर्ष 18वे श्रीमद भागवत कथा श्रीमद भागवत कथा आणि कीर्तन महोत्सव आज सांगत आहे काल्याच्या कीर्तनाने 7 दिवस श्रीमद भागवत कथा संपन्न झालेली आहेत। साक्षी दीदी चव्हाण सिद्धनाथ वाळगाव आपल्या गावातलीच मुलगी आहेत। भागवत कथा तिने 7 दिवस केलेली आहेत आणि 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण त्याचप्रमाणे या ठिकाणी कीर्तन महोत्सव संपन्न झालेले आहेत। आज सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने समस्त ग्रामस्थ सिद्धनाथ वाळगाव गंगागिरी महाराज भक्त मंडळ जय जनार्दन भक्त मंडळ स्वाध्याय भक्त मंडळ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ भक्त फेरी मंडळ साई भक्त मंडळ तरुण मित्र मंडळ अजून कोणतं मंडळ बाकी आहे सगळ्यांना धन्यवाद। मिरवणुकीला हजर असणाऱ्या सर्व तरुण मंडळ तरुण तरुणी महिला पुरुष सर्वांना धन्यवाद। सिद्धनाथ वाळगाव
बेटाशी जुडलेलं आपलं गाव आहे, बेटाशी संबंध नेहमी आहेत आणि बेटाच्या सेवेतही असणारं आपलं गाव आहे आणि नेहमी बेटाला योगदान करणंही आपलं गाव आहे. अशा प्रकारे असणारा हा सप्ताह शिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने शिवरात्र होऊन गेलेली आहे. शिवरात्र शंकल्याणं करोति इति शंकरः. जीवाच्या कल्याणाकरता हलाहल विष प्राशन करणारे भगवान शिव आहेत. भगवान कृष्ण परमात्मा प्रकट झाले तेव्हा भगवान शिव आले नव दर्शनाला. भोले बाबा जेव्हा निघाले तेव्हा माता पार्वती विचारला, कुठं निघालात? सांगितलं, माझे भगवान इष्ट बालरूप धारण करून प्रकट झाले, दर्शनाकरता चाललंय. माता पार्वतीने आग्रह केला, मला पण येऊन द्या. अजिबात नाही, एकटं जाणार. नंदिकेश्वर म्हणले, मी पण येतो. अजिबात नाही, एकटं जाणार. शिवगण म्हणले, मग शृंगार करून तरी जा. बाबाचा शृंगार सुरू झाला. एकाने चिता भस्म आणलं, बाबाच्या अंगाला चोळलं. एकाने व्याघ्रांबर आणलं, बाबाच्या कमरेला गुंडाळलं. एकाने खडावा आणल्या, बाबाच्या पायात घातल्या. एकाने त्रिशूळ डमरू आणलं, बाबाच्या हातात दिलं. एकाने मोठा साप आणला, बाबाच्या गळ्यात घातला. एकाने मुंडमाळा आणली, ती बाबाच्या गळ्यात घातली. एकाने 2 विंचू आणले, बाबाच्या दोन्ही कानात लटकवले. भोले बाबाचा शृंगार. बाबा आले गोकुळात. जय अलख निरंजन. सुरदास महाराज वर्णन करतात. ती गोपी यशोदा म्हणते, अगं यशोदे, हे मैया तोरे द्वारे, यशोदा तोरे द्वारे, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो, हे मैया तोरे द्वारे, यशोदा तोरे द्वारे, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो, यशोदा तोरे द्वारे, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो, मैया तोरे द्वारे, यशोदा तोरे द्वारे, बाला जोगी आयो, बाला जोगी आयो. अंग भभूती गले रुंडमाला, अंग भभूती गले रुंडमाला. सर्व अंगाला भस्म लावलेला आहे, गळ्यात मुंडमाळा आहे. शेषनाग लिपटायो, शेषनाग लिपटायो, पाके तिलक भालचंद्रमा, भागचंद्रमा. सगळ्या अंगाला भस्म आहेत. अंग भभूती गले रुंडमाला, शेषनाग लिपटायो, बाके तिलक भालचंद्रमा, घर घर अलग जगाया. हो, कपाळाला तिलक आहेत, चंद्रमा धारण केलेले आहेत, सगळ्या अंगाला भस्म लावलेले आहेत. यशोदेने भिक्षा आणली सोन्याच्या ताटात. लेकर भिक्षा चली नंदरानी, कंचन थाल धराय. सोन्याच्या ताटात भिक्षा आणली, घ्या बाबा बसा तिकडं. कैसो भेष बना करके आयो है, मेरो लाला डर जाएगो. घाबरेल माझं बाळ.
गळ्यात साप, दंडात साप, कानात विंचू, ही भिक्षा घ्यान बसा तिकडं. सोन्याच्या ताटात भिक्षा दिली. लेकर भिक्षा चली नंदराने कंचन थाल धराय. लो भिक्षा जोगी जाओ आसन पर मेरो बालक डरायो. हो, मेरो बालक आहे डराय, माझं बाळ घाबरेल. ही भिक्षा घ्या बसा तिकडं. बाबा म्हणले मी भिक्षा घेणार नाही. मग आले कशाला इथं? अपनो लाला को दर्शन करा दो मैया, मैं दर्शन को आयो. अरे भैया मी अपने लाला को दर्शन के लिए आया हूं. बाबा ही भिक्षा घ्या, सोनाच्या ताटा सकट तुम्हाला अर्पण. ताटे घेऊन टाका. बाबा म्हणले ना चाहिए तेरी दौलत दुनिया, ना ये कंचन माया. मग काय पाहिजे? अपनो लाला को दर्शन करा दो मैया, मैं दर्शन को आयो. अरे मैया मैं दर्शन के लिए आया हूं. बाबा मैं दर्शन नहीं करूंगी. क्यों नहीं करेंगे बाबा? तेरो भेज देख करके मेरो लाला डर जाएगा. बाबा बोले मैं भी दर्शन के बिना नहीं जाऊंगा. बाबा बसले उपोषणाला. दर्शन झाल्याशिवाय जाणार नाही. त्रिशूळ जमिनीत गाडला आणि बसले उपोषणाला. बोले भोले बाबा मैया यहाँ से न जाऊंगा, अन्न जल छोड़ के मैया आसन जमाऊंगा. जोगी हट होता क्या है आज मैं दिखाऊंगा. जोगी हट होता क्या है आज मैं दिखाऊंगा. दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. बाळ लागलं मोठ्या मोठ्याने रडायला घरात. शेजारी म्हणले बाबाकडे घेऊन जा, आशीर्वाद मिळेल तुला. नको नको, घाबरेल माझं बाळ. अगं यशोदे, घाबरल्यानंतर तरी रडणारच आहेत आणि आता तरी रडतच आहे. काय फरक पडतो तुला? घेऊन जा. यशोदा गेली. बाबा बाबा तुम्हाला एक विचारू का? म्हणले काय? कोणाच्या मुलाला जर कोणी काही टोनग केलं तुम्हाला काही कळतं का हो बाबा? ती शेजारीने ना माझ्या बाळाकडे सारखी टकाटका टकाटका टकाटकाच पाहत होती. म्हणून तर माझं बाळ रडतंय. काहीतरी टोनग केलं शेजारीनं. तुम्हाला काही कळतं का बाबा? बघा म्हणले हाँ मैं सब जंतर मंत्र जानता हूँ. आज तक मैंने बहुत भूतों को भगाया है. मेरा नाम है भूतनाथ. ले आओ अपने लाला को. जेव्हा यशोदा बाळाला घेऊन आणली, बाळाला बाबांनी कडेवर घेतलं आणि बाळ लागलं हसायला आणि खेळायला लागलं. बाबाला समाधी लागली. शिवस्यहृदयं विष्णु विष्णुस्यहृदयं शिवः. बाबाला समाधी लागली महाराज. बाबाच्या गळ्यात साप होता, बाळाने हातात धरला आणि बाळ लागलं खेळायला. यशोदा घाबरली ना हो. यशोदेने बाळ घेतलं हिसकून बाबाकडून. पण यशोदेकडे आलं की बाळ रडतंय आणि बाबाकडे गेलं हसतंय. बाबा असं काय चमत्कार केला तुम्ही? चांगला आशीर्वाद द्या माझ्या बाळाला. बाबा म्हणले मी आशीर्वाद देईल पण माझं एक काम करावं लागेल. म्हणले काय? तुम्हाला इथं मंदिर बनावं लागेल. म्हणले ठीक आहे. बनवलं. मग मंदिर बनवून काय करायचं? बाळाला न्हाऊ घातल्यानंतर बाळाचं स्नानाचं जे जल आहे त्या जलाने माझा अभिषेक करावा लागेल. म्हणले ठीक आहे. तिथं गोपेश्वर महादेवाची स्थापना केली आणि भोले बाबा बाळाला आशीर्वाद देऊन निघून गेले. द्वादशीला आणि चतुर्दशीला पुतना मावशी आली कृष्णाला मारण्याकरता. पुतणीचा उद्धार केला. अहो बकीयम सनकालगोटम जघांसया पाययदप्यधादि देवे गदिंदाद्रजितान्ततम्यं संवादयादं शरणं व्रजे.
त्या गोपी त्या परमात्म्याशी इतक्या एकरूप झालेल्या, क्षणभर सुद्धा ज्या कृष्णाशिवाय राहू शकत नाही महाराज. माझा कृष्ण देखील काय कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. कृष्ण देला का, माझा कृष्ण देला का, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, सांगा गे सांगा. हाती घेऊन आभुले, अंगाने रांगत आले बोला पडियेली, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखील काय कोणीतरी सांगा गे सांगा, कोणीतरी सांगा गे सांगा. पाहिलं का माझ्या कृष्णाने कुठे गेला? हाती घेऊन या फुले, अंगणी रांगता आले मोला. हातात फुल घेऊन रांगत होतं, पण मी काय करू, मी चूल सारवीत होती तेवढ्यात तो कुठं गेला, कैसे भूल पडी गेली. त्रिटिर्युगाय ते त्वाम अपश्यता. हे प्रभो, तुझ्या वियोगामध्ये त्रुटी आम्हाला युगासारखी वाटते. गोपीगीतामध्ये त्रुटी शब्द आहेत. त्रिटिर्युगाय ते त्वाम अपश्यता. त्रुटी म्हणजे काय? त्रुटी हा काळ आहे. पूर्वीच्या काळ मोजण्याचं, काळ मोजण्याचं एक माप होतं त्रुटी. जसं आपण सेकंद, मिनिट, तास मोजतो ना, तसं त्रुटी होतं. त्रुटीचं प्रमाण कसं आहे? पूर्वीच्या काळामध्ये धाब्याचे घर असायचे. त्या धाब्याच्या घराला वर धारं असायचं. त्या धाऱ्यातून सूर्याचा किरण येतो ना, तर सूर्यकिरण आतमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये काही कण उडताना दिसतात. तो उडणारा जो कण असतो याला त्रसरेणू असं म्हणतात. या त्रसरेणूला सूर्यप्रकाशाला व्यापण्याकरता जेवढा काळ लागतो त्याला त्रुटी असं म्हणतात. आणि हा काळ किती आहे? आजच्या प्रमाणानुसार जर त्याचं माप काढलं तर तो होतो एका सेकंदाचा 2109 अंश. बरं का? म्हणजे 2109 त्रुटी जेव्हा होतात तेव्हा एक सेकंद होतो. त्रुटिर्युगाय ते त्वाम पश्यतात. त्रुटी आम्हाला तुझ्या वियोगामध्ये युगासारखी वाटते. क्षणभर त्या गोपी भगवंताशिवाय राहू शकत नाही. हे प्रेम आहेत महाराज. त्या गोपी ब्रह्मदेवाला दोष देतात, हे ब्रह्माजी डोळ्याची पलक का बनवली? जेव्हा डोळ्याची पलक लपकतात तेव्हा आम्ही भगवंताच्या दर्शनापासून वंचित होतो. असं प्रेम असणाऱ्या त्या गोपी जेव्हा भगवंताचं दर्शन झालं आणि भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालं, सगळ्या जगाचा विसर पडला महाराज. त्या गोपीने सांगितलं, मी त्या भगवंताशी एकरूप झाल्यामुळे जाती कुळाचा मला विसर पडला आणि तो परमात्मा सोडून मी अणुमात्र काही जाणीत नाही. प्रथम चरणामध्ये याती कुळ माझे गेले हरपुनी,
याती कुळ माझे गेले हरपुनी याती कुळ माझे गेले हरपुनी याती कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचुनी अनुनेने श्रीरंगा वाचुनी अनुनेने किती मोसिकवाल मज वेळ वेळा किती मोसिकवाल मज वेळ वेळा हे याते कुळ माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाचून आणून जाती कुळाचा विसर पडला. कारण आत्मा कुठल्या जातीचा नसतो. आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुंसकलिंगी नाही. सर्वांचा आत्मा एक आहे आणि आत्मा आणि परमात्मा एक आहे. परमात्म्याशी एकरूपता झाल्याच्या नंतर याती कुळ माझे गेली हरपुनी श्रीरंगा वाचून आणून तो परमात्मा सोडून मात्र काही जाणत नाही. जाती कुळाचा विसर पडला म्हणून तर तो भगवान परमात्मा अनेक लीला करतो. सर्वदूर त्या गोपींना परमात्मा दिसतोय. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, एक आहे ध्यानातील भगवत दर्शन, एक आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि एक आहे सर्वत्र भगवत दर्शन. बोलती चालती देखती ऐकती बोलती चालती देखती ऐकती बोलताना भगवान, पाहताना भगवान. बोलती जलती देखती ऐकती
बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासरीत भगवान, दिरात भगवान, पदेत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान, सर्वदूर भगवान दिसत. या तिकोड माझे गेले हरपुनी श्रीरंगा वाजुनी अनुने. त्या परमात्म्या वाचून मी अणुमात्र काही जाणीत नाही, फक्त परमात्मा. म्हणून तर तो भगवान त्या गोपींशी अनेक लीला करतो. त्या परमात्माने चिरहरण लीला केली, त्या गोपींची वस्त्रच पडवली. कबीर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं बरं. पानी बिचखड़ी दैन्य बानी, बात बोले हिंदुस्तानी, अब तुम करो जी मेहरबानी, देव मेरे कपड़े. अरे कृष्णा, कधी दही चोरतो, कधी लोणी चोरतो, आज तर आमचे कपडेच चोरले. मेरे नंदाजी के लाला, देव मेरे कपड़े. नंदाजी के लाला, देव मेरे कपड़े. देव मेरे कपड़े, 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 देव मेरे कपड़े. मेरे नंदाजी के लाला, देव मेरे कपड़े. नंदाजी के लाला, देव मेरे कपड़े. सब कपड़े लिए छिनकर ले गए झाड़ के ऊपर, गवालन कहे कन्हैया चोर, देव मेरे कपड़े. सगळे कपडे नेले. कृष्णा कपडे देऊन टाक. एक म्हणली माझी ननंद आहेत ना, अशी विजेसारखी चमचम चमचम करते. मेरी ननंद है बिजली, 56 दिसकी चुगली. माझी ननंद अशी चमचम करते विजेसारखी, चुगल्या करायची सवय तिला. ननंद न आनंद, जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ती ननंद. ननंद जी घरातून गेल्याशिवाय भाऊजाईला सुख नाही. ननंद म्हणजे सासूबाईचा CID. आईच्या कानात जाऊन सांगते वहिनीं चोरून लाडू खाल्ले बर का. मेरी ननंद है बिजली, 56 देश की चुगली, कन्हैया छोड़े मेरी चोली, देव मेरे कपड़े. दुसरी म्हणली माझी सासू तर जहाल आहे जहाल. पूर्वीच्या सासवा जहाल होत्या बर का. आजच्या सासवांचे काय हाल आहेत त्यांचे त्यांनाच माहिती आहे. पण पूर्वीची सासू जहाल. एकदा सासू आणि सोन चालली सोबत शेतात. सुनबाई पुढून सासूबाई माग. कोणतरी विचारलं असतं सून पडून सासू माग, हा तिला का सासूची किंमत आहे का, चालली तोंड घेऊन पुढं. दुसऱ्या दिवशी सुनबाई माग राहिली. आज सासू पुढून सून माग, टांगळ्या मोडल्या तिच्या, कसं चालेल ती. सुनबाईला वाटलं पुढे गेल्यावर सासू बोलती, माग राहायला बोलते. तिसऱ्या दिवशी सुनबाई सासूबाईच्या सोबत चालायला लागली. आज तर सासू सोना सोबत चालले. हो माझी सोबत आहे ना, सोबत नाही चाललं तर काय. मेरी सास है जंजाल, उसके सिर पे लंबे बाल, असे लांबी लांबी केस आहे तिची. मुझे मारे गालो गाल, देव मेरे कपड़े. विनंती करून उपयोग आहे ना. एक धमकी द्यायला लागले, मला ओळखतो का मी कोण आहेत. मेरा मर्द है मर्दाना, उसका सिपाहियों का बाना. माझे पती सैनिक आहेत. मी जर माझ्या पतीला सांगितलं एका गोळी तोडून देतील तुला, गोली मारेगा दिवाना, देव मेरे कपड़े. तो काय कोणाच्या धमकीला घाबरतो का. एकीने वशीला लावला. काही लोक वशीला लावतात, बाकीच्यांचा पण आपलं बघा तेवढं. तुमचं चहा पाणी करून टाकू आपलं बघा तेवढं. ती होती ब्राह्मणी. मैं जात के बमनी, मेरा सोला है गगनी. ब्राह्मणीवर का मी ब्राह्मणी. वशील लावायला ब्राह्मण पक्के असतात. कुठे वशील लावतात, देवाजवळ सुद्धा वशील लावतात.
एकदा 4-2 मुलं खेळत होते, एक कुत्री व्यालेली होती, कुत्रीचे लहान लहान पिल्लं, पोरं लागलं दगड मारायला. पाटलाच्या पोराच्या हातून एक कुत्रीचं पिल्लं मिलं नव्हतं, दगड लागला, डोक्याला दगड लागला, मिळालं लहान पिल्लू. खेळणाऱ्या पोरांमध्ये ब्राह्मणच पोरगं होतं. त्यांनी बापाला सांगितलं. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बाबा पटेलच्या घरी, गुरु कसं काय ना केलं? नाही म्हणले, तुम्हाला काही कळलं नाही का? काल तुमच्या मुलाच्या हातून तुमच्या मुलाच्या हातून कुत्र्याची हत्या घडली म्हणले. मग काय करावं लागेल? नाही, शांती करावं लागेल म्हणे तुम्हाला. मग शांती म्हणजे काय करणार? काय करावं लागेल? नाही, सोन्याचा कुत्राकडून ब्राह्मणाला दान द्यावं लागेल म्हणे. हा म्हणलं ठीक आहे, शांती केली, सोन्याचा कुत्रा दानही दिला. 4-2 दिवस झाले, पुन्हा मुलं खेळायला लागली. खेळता खेळता ब्राह्मणाच्या पोराच्या हातून मेलं न एक. पाटीलबाने विचारलं, ब्राह्मण बा, आता तुम्ही कशी शांती करणार? सांगितलं, कुत्रा कोणत्या रंगाचा होता? म्हणजे काळ्या रंगाचा होता. कसा पडला? उलटून पडला. म्हणजे त्याचं असं आहे, काला कुत्तम पडला चित्तम, ब्राह्मणाच्या पोराने मारलं तर फारच उत्तम. मोक्ष मिळाला म्हण त्याला. ब्राह्मण वशिला पक्के असतात, देवाजवळ वशील लावतात. इथे त्या ब्राह्मणीने वशिला लावला. मैं जात के बमनी, मेरा सोला है गगनी, नीचे उतारो शारंग पाणी, देव मेरे गबडे. त्याच्याकडे वशिलाही चालेल ना. एक म्हणे, कृष्णा, जर तू आमचे कपडे दिले ना, तुला एक इनाम देऊ. मी काय इनाम देणार? गवाला न कहे मैं क्या करूं, कपड़े बिना दीवाने फिरो, तेरे मुंह में शक्कर भरो, देव मेरे कपड़े. जर तू कपडे दिले ना, तोंडात साखर घालून तोंड गोळ करतोस. गवालन कहे जे नंदलाल, मत कर मेरे कपड़ों के हाल, कबीर कहे सुनो मेरा ख्याल, देव मेरे कपड़े. भगवान म्हणले, इथं या आणि कपडे घेऊन जा. त्या गोपी म्हणे, तिकडे येता येणार नाही. म्हणजे काय येतं ना, जसे आत गेले तसे बाहेर या. पण आम्ही आत गेलो तेव्हा अंधार होता, तर उजेड पडला. मग उजेड पडल्याने काय फरक पडतो? आमच्या अंगावर कपडे नाही, मग बिगर कपड्याची आंघोळ करीत असतात का? नामदेव महाराज वर्णन करतात, नग्न होऊन या स्नान जे करीते, त्यांची व्रते होती निरर्थक. नग्न अवस्थेत जर स्नान केलं तर व्रत निरर्थक होतं. म्हणून विवस्त्र अवस्थेत स्नान करू नये. हा दोष त्या गोपींकडून पुन्हा घडू नये म्हणून भगवंतांनी चिरहरण लीला केली. किंवा जीव आणि परब्रह्म याच्यामध्ये प्रतिबंधक नावाचा एक दोष आहे. तो प्रतिबंधक दोष म्हणजे मायेचे वस्त्र आहे. वस्त्र बाजूला केलं म्हणजे मायेचा पडदा दूर केला आहे. आणि मायेचा पडदा दूर करून त्या गोपींना एकरूप बनवण्याची लीला हे चिरहरण लीला. आणि म्हणून त्या गोपी जेव्हा परमात्म्याशी एकरूप होतात, ती गोपी म्हणते, याती कोण माझे गेली हरपुनी, श्रीरंगा वाचोणी आणून येणे. मला जाती कुळाचा विसर पडला, भगवान परमात्मा सोडून मी मात्र काही जाणीत नाही. पण अशी एकरूपता जेव्हा परमात्म्याशी होती, तेव्हा संसाराकडे दुर्लक्ष व्हायला लागतं ना. घरात भांडणं का होतात? नवरा बायकोचं भांडण झालं, आमच्याकडे मिटवायला आलं. त्या माणसाची पत्नी म्हणली, महाराजांना काही सांगा, माझं ऐकतच नाही. काय झालं? उठले की चालले भजनाला, उठले की चालले भजनाला, कुठे हिंडत राहतात. घरी कोण पाहिल? तुम्ही सांगा काय आता, माझं काय ऐकलं म्हणजे. तो म्हणला, ठीक आहे, तू म्हणते तर उद्यापासून मी भजन बंद करतो आणि प्यायला सुरुवात करतो. मग तुला कोणतं परवडतं ते सांग. मग नाही का, घरच्या बऱ्याच अडचणी असतात ना. एका महाराजांची प्यायला नेलं घरी, गॅस पेटवला. का हो, लग्न झालं नाही का? नाही झालंय लग्न. पत्नी कुठे गेली? रुसून. काय झालं? भांडणं झाले. कशावरून? त्यांनी कारण फार मजा सांगितलं. ती म्हणते, तुम्ही धोतर नेसत जाऊ नका. बघा नवरा बायकोचं म्हणून काय जग कुठं चाललंय, तुम्ही धोतर नेसतायत म्हणले. हा म्हणलं, आता पॅन्टीवर कीर्तन करू का? घरच्या काही अडचणी असतात. त्या गोपीला देखील एक सल्लागार भेटला. अगं गोपी, काय कृष्णाच्या नादी लागली? जरा संसाराकडे लक्ष दे. त्या गोपीने सांगितलं,
मला किती सांगा किती शिकवा, त्या परमात्म्यामध्ये मी रत झाल्यामुळे मी त्या परमात्म्याला सोडणार नाही. द्वितीय चरणामध्ये ढोब्बार घुमाई ढोब्बार घुमाई ढोब्बार घुमाई ढोब्बार घुमाई ढोब्बार घुमाई ढोब्बार घुमाई
किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतलिये विठला विठला विठ्ठल 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 योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा समस्त ग्रामस्थ सिद्धनाथ वाळगाव बेटाशी निष्ठावान असणार आपलं गाव आहे आणि विशेषतः तरुण मुलांनी सक्रिय सहभाग घेऊन सुंदर अशा प्रकारे सप्ताह पार पाडला। सर्व तरुण मंडळींना धन्यवाद। मिरवणूकही बऱ्याच लांबून काढली त्याबद्दलही धन्यवाद। पुढे अजून कार्यक्रम आहेत। बाजा ठाणला एक काला आहे, त्याच्यानंतर एक कार्यक्रम आहे, अजून 2 कार्यक्रम आहेत। योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या काळामध्ये आपलं आळंदीला एक भांडण चालू होतं। कोर्टामध्ये कूळ लागले त्या जागेला। महाराज गेल्याच्या नंतर आपण ते भांडण मिटवलं। त्यानंतर त्या जागेत आरक्षण पडलं होतं, आरक्षणही काढलं। आता बांधकामाला सुरुवात झालेली आहे। समोरची एक बिल्डिंग झाली कंप्लीट, परंतु पाठीमागं कार्यक्रमाकरता मोठा हॉल करायचा आपल्याला। पुन्हा पार्किंगचा विषय असतो शहरामध्ये। दिवसेंदिवस साधनांची संख्या वाढत चाललेली आहे। किती मोठी बिल्डिंग बांधलीन, तिथं जर पार्किंग नसेल तर गाड्या लावणार कुठं? म्हणून खाली तळमजला पार्किंग करता आपण करतोय। खाली तळमजल्यात पार्किंग, त्याच्या वरच्या मजल्यावर कार्यक्रमाचा हॉल आणि त्याच्यावर भोजनाचा हॉल, असे 3 हॉल करायचे। त्यामध्ये पहिला स्लॅब झालेला आहे, दुसऱ्या स्लॅबचं काम चालू आहे, त्याच्यानंतर तिसराही स्लॅब करायचा आहे। स्लॅब आता कंप्लीट करून घ्यायचे आहेत, बाकीचे कामं होत राहतील। पण हे सगळं सेंटरिंग काम म्हटल्यानंतर जुळवाजुळव करणं, अधुरं काम सोडता येत नाही। परत तेवढे एका स्लॅब करता पुन्हा दुसरे कारागीर बोलवायचे म्हटल्यानंतर खर्चही वाढत चालतो। जेवढे लेट होतं तेवढं खर्च वाढत चालतो। म्हणून शक्यतो 3 स्लॅब पडले तर बरं राहील असे आपले प्रयत्न राहतील। खर्च खूप मोठा आहे, कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे। आणि तिथं थांबणारे उपभोग घेणारे आपणच आहोत आणि आपल्याकरताच करायचं आणि आपणच करायचं आहे। म्हणून आपल्या सर्वांचं योगदान त्या ठिकाणी अपेक्षित आहे। म्हणून आपण सर्वांनी योगदान करावं। खर्च मोठा आहे, कोट्यवधी रुपयाचा खर्च आहे, परंतु एकदा काम झालं की 4-5 पिढ्यांपर्यंत काम करायची गरज पडणार नाही, असंच आपण मजबूत काम करतोय। बेटामध्ये जसा सभामंडप भव्य आहे तसाच भव्य सभामंडप आपण आळंदीमध्ये देखील करतोय। 65 फुटाच्या मध्ये कुठेही कॉलम नाही, 65 फूट रुंदी आहेत, मध्ये एकही कॉलम नाही, कारण कार्यक्रमाला हॉल प्रशस्त असावा लागतो। आणि म्हणून खर्च तो वाढलाय, परंतु शेवटी पुन्हा हे कामं होणारे नाही आहेत। काम झाल्यानंतर पुन्हा जर आपल्याला वाटलं करावं तर आपण पुन्हा हे काही पाळून करू शकत नाही, कारण एवढं काही ते सोपं नसतं। पंढरपूरचा मठ गुरुवर्य महाराजांच्या काळात तो बांधला गेला, परंतु त्याचा पाया कच्चा राहिल्यामुळं तो संपूर्ण भिंती क्रॅक झाल्या त्याच्या। भविष्यामध्ये तो सुद्धा पाळून बांधावा लागेल। त्याला काही फार वर्ष झाले नाही आहेत, 90 पर्यंत 90-91 मध्ये तो मठ पूर्ण झाला। म्हणजे ही 30-35 वर्षाचा विषय आहे, पण 30-35 वर्षात ती बिल्डिंग कामातून गेली महाराज। म्हणून बिल्डिंग बांधताना पाया मजबूत असावा, पुढच्या 4-5 पिढ्यांचा विचार करून ते काम केलं गेलं बसला पाहिजे, हा विचार करून आपण हे काम करतोय। आणि म्हणून याचा खर्च वाढला आहे। खर्च जरी वाढला तरी हा पिढ्याने पिढ्या टिकणारी कामं आहेत। आणि म्हणून
आपण सर्वांनी योगदान करावं. काय काही नावं या ठिकाणी आलेले आहेत, मी वाचून दाखवतो. कैलासवासी सोनाबाई सांडूसिंग जोनवाल, कैलासवासी सांडूसिंग भुरासिंग जोनवाल यांच्या स्मरणार्थ गणेश सांडूसिंग जोनवाल यांच्याकडून आळंदीच्या कामाकरता 51,000 रुपये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी श्रीधर किसन गंडे, कैलासवासी द्रुपदाबाई श्रीधर गंडे यांच्या स्मरणार्थ आसाराम श्रीधर गंडे यांच्याकडून 11,000 रुपये. धन्यवाद. आणि यांची नेहमी मदत राहत असते दोघांची. हा गणेश शेट्टी सुद्धा मागेही त्यांनी भेटायला चांगल्या प्रकारचं आणि देणगी दिली होती. 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपये पूर्वी त्यांनी दिलेले आहेत भेटाकरता. आणि आता आळंदीच्या कामाकरता 51,000 रुपये त्यांनी या ठिकाणी जाहीर केले. आणि त्याचप्रमाणे हे आसाराम श्रीधर गंडे यांनी 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जाहीर केली. त्यांना धन्यवाद. कैलासवासी नामदेव चंद्रभान चव्हाण व कैलासवासी लक्ष्मीबाई नामदेव चव्हाण यांच्या स्मरणार्थ केशव नामदेव चव्हाण यांच्याकडून 5,000 रुपये देणगी अर्पण. नितीन बाळासाहेब चव्हाण 5,100 5100 रुपये. सुभाष पंढरनाथ टुपके 5100 रुपये. बाबूलाल सांडूसिंग जोनवाल 5100 रुपये. कचरू मारुती चव्हाण 5,000 रुपये. आशाराम गजानन चव्हाण 5100 रुपये. बाबासाहेब मच्छिंद्र चव्हाण सरपंच 11,000 रुपये. संतोष गोवर्धन बिलवाल 2100 रुपये. हे सगळे आळंदीच्या कामाकरता या ठिकाणी नावं आपण जाहीर केलेले आहेत. तारखेला 22 मार्चला गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी आहेत. महाराजांच्या पुण्यतिथीला मांड्यांची आणि पुरणपोळ्यांची पंगत असते, महाप्रसाद. येवला नांदगाव भागातून मांडे येतात, बाकीचे ठिकाणून पुरणपोळे येतात. अशा प्रकारे आपणही पुण्यतिथीला यावं पुरणपोळ्यांचा आस्वाद घेण्याकरता. तर गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीकरता सौ मीराबाई देवीसिंग बिलावल यांच्याकडून 5,000 रुपये देणगी. त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीकरता हे 5,000 नाव सप्ताह कमिटीच्या वतीने महाराजांच्या पुण्यतिथीकरता 5,000 रुपये. ग्रामस्थांच्या वतीनं गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीकरता 5,000 रुपये. त्याचप्रमाणे गंगा भागीरथी सरस्वतीबाई माधवराव चव्हाण यांच्याकडून देखील आणि गोदाधाम बेटाकरता नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीकरता 5,000 रुपये सरस्वतीबाई माधवराव चव्हाण यांच्यातर्फे. धन्यवाद. पुस्तक वगैरे आपल्याला दिलं जाईल. ज्यांना देणगी द्यायची त्यांनी पावत्या घ्यायच्या. आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत जर आपण रक्कम गोळा केली तर कारण आता स्लॅबचं काम चालू आहे. चालू कामामध्ये त्याची गरज आहे, कारण मोठं काम आहे, कोट्यवधी रुपये खर्चाचं काम आहे. पण आता वारकऱ्यांना गरज आहे. आपण तिथं जातो आळंदीमध्ये, आपली सोय व्हावी, व्यवस्था व्हावी, आपल्या व्यवस्थेकरताच आणि आपल्यालाच करायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या योगदानाने ते काम पूर्ण होईल. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची खूप तीव्र इच्छा होते की आळंदीला चांगला मठ व्हावा, आणि गुरुवर्यांची इच्छा पूर्ण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. विठाला 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 हो. तांदुळवाडी समस्त ग्रामस्थ तांदुळवाडी अखंड हरिनाम सप्ताह 12 तारखेला काला आहेत. सुरुवात आहे 5 तारखेला. 5-3 ते 12-3 अखंड हरिनाम सप्ताह. त्यामध्ये 12-3 काला दुपारी 12 वाजता. विठ्ठल 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 विठ्ठल. 2 वाजत आलेले, अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत. जास्त लांबवणार नाही. अजून महाप्रसाद व्हायचा आहेत, पंक्ती व्हायच्या आहेत, स्वयंपाक तयार आहेत, वाढणारे पण तयार आहेत आणि खाणारे पण तयार आहेत. खाने वाला आराम, खिलाने वाला आराम, तो बीच में रोकने का क्या काम. म्हणून आवरून घेऊ आपण आता.
किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोळा रतली हरिरता चपला नारी लाजवरी नरिघती. त्या गोपीने सांगितलं मला त्या परमात्म्याची गोळी इतकी लागली आहेत ना. मनाचा स्वभाव आहे, मनाला ज्या विषयाची गोळी लागली मन त्याला सोडित नाही. दारुडे दारू सोडतो का? मरतो पण दारू सोडित नाही. बिडी पिणारे बिडी सोडित नाही. तंबाखू खाणार तंबाखू सोडित नाही. मग परमार्थ करणारे परमार्थ का सोडावं बरं? एक मनुष्य बिडी पीत पीत आला, तोंडात बिडी तशी तसंच वाकलं दर्शन घ्यायला खाली. त्याला सांगितलं अरे बाबा ती बिडी विजव खालून पायाला चटका लागतोय असं दर्शन घेत असते का? तोंडात बिडी चालून दर्शनही घेतोय. तेवढ्या त्या जोडीदार पीत पिताला म्हणले महाराज माझं दर्शन होईपर्यंत तुमच्या हातात राहू दे बिडी. बघा बिड्या बहादर बिड्या सोडित नाही. तंबाखू खाणारे कुठेही तुंगतात, तंबाखू खातात तेही सोडित नाही. मग परमार्थ का सोडावा? मनाचा स्वभाव आहे, मनाला ज्या विषयाची गोडी लागली मन त्याला सोडित नाही. त्या गोपीने सांगितलं मला भक्ती प्रेमाची गोडी लागली. आता माझ्यासमोर अष्टभोग जरी उपस्थित केले तरी मला अष्टभोगाची इच्छा राहिली नाही, चाल राहिली नाही, कारण भक्ती प्रेमाची गोडी लागली तृतीय चरणामध्ये. अष्टभोग भोगने माते लाविता. अष्टभोग भोगने माते लाविता. अष्टभोग भोगने माते लाविता. अष्टभोग भोगने माते लाविता. प्रेम गोड लई लगे माये, भक्ती प्रेम गोड लई लगे माये. भक्ती प्रेम गोड लई लगे माये, भक्ती प्रेम गोड लई लगे माये. किती शिकला माझा वेळ वेळा, किती शिकला ना माझा वेळ वेळा. किती किती शिकला अष्टभोग भोगणे माते नाही चाळ, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये. अष्टभोगाची इच्छा नाही, भक्ती प्रेमाची गोडी लागली. किती गोडी लागली? जीवाच्या प्राणाच्या पलीकडे तो परमात्मा. जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, भावाची या भावा. तुझा वाचोनी केशवानो नावड्या, वाचोनी केशवानो जीवे अनुसरणीये, जीवे अनुसरणीये, जीवे अनुसरणीये, जीवे अनुसरणीये. तुझी आन वाहिन गा देवराया, बहु आवडसी जीवापासून. किती आवडतोस? जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे आवडतोस. म्हणून तो परमात्मा माझ्या जीवाचा जिव्हाळा आहे. कोणी काही केलं तरी त्यापासून मला वेगळं करू शकणार नाही. शेवटच्या चरणामध्ये बाप रखुमा देवी वरू जीविता जिव्हाळा. बाप रखुमा देवी वरू जीविता जिव्हाळा. हे बाप रखुमा देवी वरू जीविता जिव्हाळा. बाप
अनेक लीला भगवान करतात. त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. गारहाणे येऊ लागले. यशोदा म्हणू लागली, कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 चला गोपाळ. भगवान परमात्मा गाई सर लागले. ब्रह्मविद्येचा पदळा गाई राखी तो गोळा. श्रुती नेणविते आलेला वेदा सनकालिका. गाई चारता चारता खेळ खेळू लागले. तू बघते बघ रात्री गुण खेळ मांडू. तू बघते बघ रात्री गुण खेळ मांडू. तू बघते बघ रात्री गुण खेळ मांडू. तू बघते बघ मांडू. खेळ बिट्टी दांडू आता खेळ बिट्टी दांडू. खेळ बिट्टी दांडू आता खेळ बिट्टी दांडू. खेळ बिट्टी दांडू. तू बघते बघ रात्री गुण खेळ मांडू. 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 खेळ मोडला. चला आवडू गाई बैसू जेव एकेटे बहु केली. वणवण पाय पिठी सचिन खांदे बार पोटी भोग काय खेळायचे सुख. भगवान मध्यभागी बसले. भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात करूया कला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज. कंठी धरिला कृष्णामणी अवघाजनी प्रकाश. वाकुदिया ब्रह्मादिका उत्तम लोकादादो. तुकामणी भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोलिलेले कुरे वेळेवा कुरे होते. हळूहळू. क्षमा अपराध महाराज तुम्ही शिदा. नाही विचारिला अधिकार म्या फुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही शिदा. म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बहिंगरा. क्षमा अपराध महाराज तुम्ही शिदा. ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील चरण. उठाविते म्हणा इथे नाही नारायण. आज रुवाडी कोपणी तसा पडले गे. नाही नारायण. हा तुका म्हणे भोग गेला निवारिला. आता उठाविते म्हणा इथे नाही नारायण. करणी आरती चक्रपाणी ओवाळदी. पुरावी नवसधन्य काळा दिवस. हो सकळा पुण्यवंत तुम्ही वाळा. पुरावी नवसधन्य काळा दिवस. तुका वाहे डाळे उभा संदेश जवळी. पुरावी नवसधन्य काळा दिवस. आरती ज्ञान राजा हा कैवल्य तेजा देव साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी जाणे बोले अवतार पांडुरंग. आरती राजा महाकैवल्य तेजा देवते साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्माजी गेले रामजनार्दनी. चरणी टकस ठेवले आरती ज्ञान राजा. कैवल्य तेजा देवते साधू संत मनोवेदला माझा. आरती ज्ञान राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती. बाई दाखया आरती तुकाराम. राघवे सागरात पाषाण तारली तशी तुकोबाचे. भक्त रक्षिले आरती तुकाराम. स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती. बाई दाखया आरती तुकाराम. तुकिदा तुलनेशी ब्रह्मा तुकाचार्य म्हणून चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम. स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती. बाई दाखया आरती तुकाराम. घाली लुटांगण वंदन चरण डोळ्यानं पायी नरपदे. प्रेमी आलिंगन अंत्यभूषण भाई वाळी वलिना.
मागणे ते तुझप्रती आहे ते सुंदरी बाई पाटला. या संतास निर्विहीची मदत आणि केली. तुझे काही नको तुका. म्हणी आता उदार मदत तुझे. केली बाई संताची. या संतास निर्विहीची मदत आणि केली. तुझे काही नको. ज्ञानदेव तुकाराम